रामकृष्ण हरी नर्मदे हर. कालचा आम्ही मुक्काम केला होता लेपामध्ये, जे की नर्मदा आश्रमामध्ये. आता इथून आम्ही पुढे प्रस्थान करतोय माकरखेडा येथे. सकाळचे 8:30 वाजले आणि आमचा तर या ठिकाणी आम्हाला बघायला भेटते की बऱ्याचशा मातीची डोंगर, जी पांढऱ्या मातीची आपली जुनी घरं होती तसे. तर या ठिकाणी खूप काही असे आणि हे असे अवजारं पण आहेत जे की मातीतून ट्रान्सफर केली जाते बऱ्याच ठिकाणी. आणि बघेल तिथे तर मातीचे डोंगर, असे सगळे मातीचे डोंगर आहेत. आणि पलीकडे मैयाचं धरण आहे तिकडे माकरखेड्याच्या इथलं, लेपाच्या इथलं. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे आहे ते मातीचे डोंगर. इथून मोठ्या प्रमाणात माती घेऊन गेली जाते बांधकामासाठी वगैरे. हे पूर्ण पांढऱ्या मातीचे, जे की थंडीमध्ये गरम राहतात, गरमीत थंड राहतात. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही मैया आहे पलीकडे, तिकडे डॅम बांधलेला आहे मैयाच्या किनाऱ्यात. आणि हे पूर्ण मातीचे डोंगर, बघल तिथं मातीची डोंगर दिसतात पूर्णपणे. नर्मदे हर. चालू आहे माकडखेड्याकडे, जे इथून 4 किलोमीटर आहे पुढे. आणि तिथून पुढे आम्ही इथले पूर्ण मातीची पाऊल वाट, सगळंच माती, बघल तिकडं माती माती बघून असं वाटतं कुठं दुसऱ्या ग्रहावरती आलोय का आपण. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा आहे दुसऱ्या ग्रहाचा अनुभव. नुसते डोंगर, नुसते मातीचे डोंगर. नर्मदे, एक कुठं सिंगल दगड बघायला नाही भेटत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही आहे बेडा नदी. आणि ही बेडा नदी इकडे जाते आणि तिकडे आहे मैयाचं पात्र, आपलं नर्मदा मैया हे पात्र. तर या ठिकाणी ही मिळती, संगम होतं यांचं. तर बरेच परिक्रमावासी इथं बेडाच्या नदीत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही बेडा नदीला बरेच पक्षी पण आहेत, म्हणजे जे पक्षी तज्ज्ञ वगैरे त्यांच्या अभ्यासासाठी ही चांगली जागा आहे. नर्मदे हर. हे असा ब्रिज पहिल्यांदा बघितला मी, तो बेडा नदीवरचा आहे, ज्याला कोणतीच तटबंदी नाही आहे. गाडी चालवणं खूप थोडंसं सांभाळून चालावं लागेल इथे. एखादा जरी मिसबॅलन्स झाला किंवा थोडंसं कंट्रोल, आउट ऑफ कंट्रोल, तर डायरेक्ट गाडी खाली जाईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आम्ही पोचले कटोरा गावामध्ये. आता इथे एक आश्रम आहे जे आपले महाराष्ट्र लोकांनी चालवतात. तिथं आता आम्ही भोजन प्रसादी घेणार आहे दुपारची, आणि तिथून पुढे आम्ही शालिवानला निघणार आहे. नर्मदे हर. कटोरा गावातील नर्मदा मैयाचं पात्र. इथं बरेच असे शिवलिंग भेटतात आतमध्ये तुम्हाला, रंगबेरंगी. नर्मदे हर. आम्ही श्री संत नानकदासजी महाराज यांच्या सेवाश्रमामधून भोजन प्रसादी घेऊन आता आम्ही पुढे प्रस्थान करतोय, जे की पुढे आहे मांडव्य. आता आम्ही संध्याकाळचे 3:15 वाजता निघालोत आम्ही मांडव्य ऋषीच्या आश्रमाकडे. आणि हे बघा, आम्ही मैयाच्या किनारी निघालोय. अगदी प्रसन्न वाटत आहेत. वरती सूर्यनारायण आहेत, त्यांच्या आशीर्वादावर मैयाच्या सोबतीने आम्ही निघालेलो आहोत पुढे. आता मांडव्य ऋषी यांची एक अशी आख्यायिका सांगितली जाते, म्हणजे त्यांची, की पूर्वी ते आश्रमात होते, तर काही चोरांनी चोरी करून त्यांच्या आश्रमात प्रवेश केला होता. तर मग ते चोरांनाच राजाने एका पकडले आणि त्यांना सुळावर जाण्याची शिक्षा दिली. पण त्यातून ते जीवित वाचले, म्हणजे त्यांना काही ते मांडव्य ऋषी पण शांत होते. काही न बोलता सैनिकांनी त्यांनाही म्हणजे अपराधी समजून त्यांना ताब्यात घेतलं होतं. आणि त्यांच्यावरती त्यांनी जसं की सुळावर चढण्याची शिक्षा दिली. तर त्या शिक्षेमध्ये ते जिवंत राहिले. नर्मदे हर बाबा, नर्मदे हर. मग ज्यावेळेस ऋषी जिवंत राहिले, त्यावेळेस ती बाकीची चोर तर मिळाली तिथं. मग त्यांनी यमराजांना त्याची शिक्षा की विचारलं की तू बाबा, तुला तर माहिती होती माझा काही गुन्हा नव्हता, त्यामध्ये मी काही चोरी वगैरे केलेली नव्हती, तरी पण तू मला का शिक्षा होऊ दिला तिथे. तर यमराजांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही लहान असताना एका किड्याच्या पायामध्ये काही काटा टोचवला होता, तर त्यामुळे मी तुम्हाला ही शिक्षा दिली होई, म्हणजे यमराज म्हणले. तर त्या गोष्टीवर मांडव्य ऋषी थोडेसे क्रोधित झाले आणि त्यांनी यमराजांना पण शाप दिला की तू एवढ्या मोठ्या छोट्या अपराधासाठी तुम्हाला शिक्षा देतोयस, तर या शिक्षेसाठी मी पण तुला एक शाप देतो. तसं शाप दिला होता, तर तुझा एका म्हणजे दरिद्र कुटुंबामध्ये जन्माला येशील तू, असं त्यांना शाप देतात. त्याचेच ते पुढे यमराजांचा जन्म पुढे विदुरामध्ये झाला. म्हणजे जे महाभारतातले विदुर आहेत, जे की पांडवांचे काका म्हणून ओळखले जातात, तर ते यमराजाचेच अवतार होते. तर त्या योनीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. हे आहेत मांडव्य ऋषी. तर यांच्या समाधीस्थळी आम्ही जात आहोत आता दर्शनासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मैयाच्या किनारी असे सुलभ गोत आहे. बरेच गोमाता इथं भोजन ग्रहण करत आहेत त्यांचं.
आणि पलीकडे तसंच तिथे आता आम्ही इथून पुढे जे शालिवाहनला जाणार आहोत तिथं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्या ज्यावेळेस आपल्याला रस्ता चुकतो किंवा काही येतात तर अशा निशाणी वाटेमध्ये भेटतात. हे निशाणे आपल्याला वाट दाखवतात की या दिशेनं तुम्हाला जायचं आहे. आता या ठिकाणी आम्ही सरळ निघालो होतो, पण ह्या निशाणी बघून आम्ही परत थोडंसं फिरलो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आत्ता आम्ही मांडवी ऋषी यांच्या तपस्थलीचं दर्शन केलं आणि तिथून आता आम्ही निघालो शालिवाहन आश्रमाकडे. ते शालिवाहन जे आश्रम आहे ते अगदी समोरासमोर आहे महेश्वरच्या. महेश्वर म्हणजे रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे आहे महेश्वर त्या तटात, म्हणजे उत्तर तटावरती येतो महेश्वर. आणि इकडं आहे आता शालिवाहन आश्रम, जिथं आम्ही तर थांबणार आहोत. नर्मदे मध्ये हर रामकृष्ण हरी. हे महेश्वर तट जे आहे म्हणजे सेम आपले काशी विश्वनाथ यांचं जी प्रतिकृती आहे ती इथं बांधली गेलेली आहे, जे की अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापना केली. आणि अहिल्यादेवी होळकर यांची जी राजधानी ही पण ही होती महेश्वर, म्हणजे इथं त्यांचा किल्ला पण आहे महेश्वरला. पण ते आता आम्हाला लागेल पुढच्या 2 महिन्यानंतर, कारण आम्हाला पूर्ण जसं की समुद्राला पार करून आम्हाला परत त्या तटावरती यायचं, उत्तर तटावरती महेश्वरला. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आहे आम्ही इथं शालिवाहन आश्रमात जिथे आणि हे आहेत आता नर्मदे तटावरती, जे की सगळे नर्मदा मैयाची आरती करत आहेत. आणि हे आहे पुढं महेश्वर घाट. या ठिकाणी नर्मदा मैयाची आरती. हे आहे उत्तर तट नर्मदेचं, जिथं आहे महेश्वर, जे की अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी ती. मग या ठिकाणी जे आहे लाईट जे दिसते इथं नर्मदा मैयाची आरती होते. जसं गंगा आरती होते तसं इथं नर्मदा मैयाची आरती होते मैयाची या घाटावरती. आणि हे आहेत आता या दक्षिण तटावरचे परिक्रमावासी जे इथं मैयाची आरती करत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर.